नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी सुकी। त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, मीठ आणि लसूण घेतलेला आहे। हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। मी इथे तिखट बारीक करून घेतलेला आहे आणि इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, आपण यामध्ये मेथीची भाजी टाकूया आता। भाजी टाकून घेतलेली आहे, मी मिक्स करून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे, 1 वाटी मिक्स करून घ्यायचं आहे याला। आता यामध्ये बारीक केलेलं तिखट घालूया। आता याला चांगलं मिक्स करूया। यामध्ये आता भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालूया। यामध्ये मी पाणी घातलेलं आहे भाजी शिजण्यासाठी। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिट याच्यावर काहीतरी झाकण ठेवायचं, म्हणजे भाजी होऊन जाईल आपली आणि भाजीत टाकलेली डाळ पण नरम होईल। मी इथे भाजीत पाणी टाकलेलं आहे। आता यावरती आपल्याला एक ताट झाकण ठेवायचं आहे आणि याला 5 ते 10 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे। भाजी झालेली आहे आपली, एकदम छान झालेली आहे आणि यातली डाळ पण शिजलेली आहे, एकदम नरम झालेली आहे। मी गॅस बंद करते आता। बघू शकता खूप छान भाजी झालेली आहे। मेथीची भाजी सुकी किती छान झालेली आहे हे बघा। सुकी मेथीची भाजी तयार झालेली आहे आपली आता आणि खूप छान आणि टेस्टी पण झालेली आहे। तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊन बघा, खूप छान लागते। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करून बघा मेथीची भाजी अशी या पद्धतीने, आवडेल तुम्हाला। या चॅनलवरती आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा रेसिपीचे। आणि तुम्हाला परत एखादी रेसिपी बनवून दाखवायची असेल तर कमेंटमध्ये सांगा, कोणती रेसिपी बनवून दाखवू। असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा या चॅनलवरती। या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये। अशी भाजी नक्की बनवून बघा, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।